गुड मॉर्निंग. मी तुम्हाला लेक्चर रेकॉर्ड करून देणार आहे ऑनलाईन. का मला ते झूमवर नाही घेणार आहे. नोट्स आधी PDF फाईलमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळून जाईल आणि नंतर रेकॉर्ड केलेलं लेक्चर मिळते. यूट्यूबवर तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. लिंक पाठवेल, लिंकवर क्लिक करा, ओपन होतील लेक्चर. तुम्हाला जसा टाईम मिळेल तसं बघा. नो टाईम लिमिटेशन, काही नाही. माझं नाव अविनाश पाटील आहे. फर्स्ट इयर आहे तुम्ही, बरोबर आहे, सॉरी. माझं नाव अविनाश पाटील आहे. मी MMPचे तुम्हाला 3 चॅप्टर शिकवणार आहे. फर्स्ट वन, आता मी कसं दिसतोय का नाही मला येते कळत नाही. ओके. फर्स्ट वन मॅट्रिक्स अल्जेब्रा. सेकंड मीन्स अकॉर्डिंग टू सिलेबस आय थिंक दिस इज अ सेकंड चॅप्टर और थर्ड चॅप्टर, जे पण असेल नाव बघून घ्या तुम्ही. एक म्हणजे मॅट्रिक्स अल्जेब्रा शिकवणार आहे मी. नंतर नेक्स्ट चॅप्टर असेल ते कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. SYBSCमध्ये झालं आहे, त्याच्याशीच रिलेटेड आहे. आणि थर्ड चॅप्टर जे एकदम कॉम्प्लिकेटेड आणि हार्ड आहे. तर त्याच्यात मीन्स अकॉर्डिंग टू क्वेश्चन पेपर जास्त फोकस असेल माझ्या, कारण त्याच्यातले काही डेरिवेशन खूप हार्ड आणि खूप मोठे मोठे डेरिवेशन आहेत. सो ते म्हणजे काय, पॉलिनॉमियल म्हणणे. ते म्हणजे काय, पॉलिनॉमियल चॅप्टर म्हणे. लिजेंडरी 4 पॉलिनॉमियल दिले आहेत त्यामध्ये. आणि हार्ड चॅप्टर आहे. हां, बट मार्क्स जास्त कवर करतं चॅप्टर, एवढं आठवण त्याच्या. मार्क्स जास्त कवर करतं आणि त्याच्यात जे आलेले क्वेश्चन आहे ना, त्याच्यावर जास्त फोकस ठेवायचं. सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही जे पूर्ण चॅप्टर एकदम प्रॉपर चॅप्टरचा स्टडी करू असा विचार करता ते होत नाही. बघा, फ्रँकली सांगतोय, मी सेट एक्झाम क्वालिफाईड आहे. आणि त्या चॅप्टरवर मी खूप म्हणजे नेटमध्ये त्याच्यावर एक फिक्स क्वेश्चन यायच्या, कारण तर मी खूप वर्क केलं त्या चॅप्टरवर. हार्ड आहे चॅप्टर आणि पूर्ण चॅप्टरचा स्टडी केला एकदम बेसिकमध्ये. तुम्ही विचार करा पूर्ण डीप करून, तसं पॉसिबल नाही त्या चॅप्टरमध्ये. काही टॉपिक्स डायरेक्ट मीन्स त्याच्यात बेस आपल्याला नाही आहे आणि डायरेक्टली ते टॉपिक आलेले आहेत, तर ते कळत नाही आपल्याला. सो ठीक आहे, तरी मी त्याला बेस ट्राय करेल. तुम्हाला त्याचे नोट्स देईल, बेस नोट्स देईल मी. त्याच्या काही टेन्शन नका घेऊ, नोट्सचे काही पॉईंट नाही. ते मी तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये नोट्स देईल. हार्ड मीन्स PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स देईल. सो मॅट्रिक्स अल्जेब्रा झालं आहे आधी. मॅट्रिक्स म्हणजे काय, एक स्क्वेअर ब्रॅकेट असतो, तुम्ही बघितलं असेल, आणि त्याच्यामध्ये नंबर अरेंज केलेलं असतात. काय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नंबर अरेंज केलेले असतात. 1 2 3 4 लाईक दिस, 5 0 7 1 2 3 4 0 असे काहीतरी नंबर्स अरेंज केलेले असतात. याच्यात ह्याला म्हणतात कॉलम. ओके. आणि याला म्हणतात रो. प्रॉपर डेफिनेशन मी नोट्समध्ये दिली, टेन्शन नका घेऊ. ही डेफिनेशन आहे, फक्त मी मराठीत बडबड करतो आहे, बाकी काही नाही. काय दिलं आहे, याला म्हणतात कॉलम म्हणतात, याला म्हणतात रो म्हणतात. ओके. मॅट्रिक्स आधी झालं आहे 12थला, आय थिंक 12थला होतं का नाही मॅथ मला माहीत नाही, पण फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये मॅट्रिक्स झालं आहे. मला तरी माझ्या नॉलेजनुसार तरी झालेलं आहे ते, एवढं विशेष नाही. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतात, ॲडिशन कसं करतात, ह्या गोष्टीवर आपण चर्चा नाही करणार आहे. दॅट्स नॉट अवर बिझनेस नाव. आपल्या सिलेबसमध्ये ते नाही. हां, बट जसं प्रॉब्लेम होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल ते मल्टिप्लिकेशन कसं केलं आहे, तर सांगणार नाही असं काही नाही. फक्त त्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नंबर अरेंज केलेले असतात. हॉरिझॉन्टल तुम्ही विचार केला तर यांना काय म्हणतो आपण, रो म्हणतो. व्हर्टिकल विचार केला तर यांना आपण कॉलम म्हणतो. ओके. आता ह्या मॅट्रिक्सला रिप्रेझेंट करायचे असेल तर याला काय म्हणतात, 3/4 मॅट्रिक्स. व्हॉट, 3/4 मॅट्रिक्स. 3 रिप्रेझेंट व्हॉट, रो, अँड 4 रिप्रेझेंट कॉलम. आधी जो नंबर असेल हा रो रिप्रेझेंट करतो, नंतर जो नंबर असेल तो काय, कॉलम रिप्रेझेंट करतो. फॉर अनदर एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर 2 3 4 3 8 6, याला काय म्हणणार, आधी रो किती 1 2 2/3, कॉलम किती 1 2 3 2/3 मॅट्रिक्स. ओके. अजून एक एक्झाम्पल 2 2 2 2 किती 2/2 मॅट्रिक्स. दिस इज 2 रो आणि हे काय झाले 2 कॉलम झाले. आधी रो लिहितात नंतर कॉलम लिहितात, हे इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. मॅट्रिक्सला रीड करण्याची ती एक मेथड आहे. नेक्स्ट, इन जनरल मॅट्रिक्स अजून कसं लिहायचं ते सांगतो मी. एलिमेंटच्या फॉर्म्युलामध्ये लिहिलं जातं. IJ मध्ये
आय आणि जेमध्ये आय रिप्रेझेंट करतो रो, जे रिप्रेझेंट करतात कॉलम. बघा सपोज ए ए ए ए ए ए ए ए ए सर्व सेम एलिमेंट घेतले असं मानणार तुम्ही. सर्व सेम एलिमेंट आहे, डिफरंट आहेत. फर्स्ट पोझिशनला आय जे, फर्स्ट पोझिशनला सॉरी आय जे म्हणतात, फर्स्ट पोझिशनला 1 1. आधी रो म्हणजे काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड फर्स्ट रो मधला सेकंड कॉलम आहे सो 1 2. बघा हा ए कुठं आहे, फर्स्ट रो मधला, फर्स्ट रो मध्येच येतो, थर्ड कॉलममध्ये सो 1 3. ओके, हा ए कुठं आहे, सेकंड रो मध्ये फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा ए कुठं आहे, सेकंड रो मध्ये सेकंड कॉलम 2 2. हा ए कुठं आहे, सेकंड रो मध्ये थर्ड कॉलम 2 3. ओके, नाउ व्हॉट इज दिस, थर्ड रो मध्ये फर्स्ट कॉलम 3 1. सेकंड थर्ड रो मध्ये सेकंड कॉलम. ओके, थर्ड रो मध्ये थर्ड कॉलम 3 3. याला इन जनरल असं लिहिलं जातं आय जे. आय रिप्रेझेंट रो अगेन्स्ट अँड जे रिप्रेझेंट कॉलम. लक्षात ठेवजा, हे इम्पॉर्टंट गोष्ट. एक एक्झाम्पलसाठी मी अजून एक गोष्ट घेतो, याला 2 3 राहू देऊ आपण, सॉरी 2 2 राहू देऊ. दिस इज 4 अँड दिस इज -4. बघा बाकी सर्व विसरून द्या, -4 + 4 हे काय रिप्रेझेंट करतं आहे, हे काय रिप्रेझेंट करतं आहे. तर बघा हा काय होता, सॉरी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, मला सांगायचं आहे. ओके, लुक ॲट दिस. हा काय साईडला लिहितो मी 3 2 आहे, हा काय 2 3. ओके, दिस इज 4, दिस इज -4. बघा याला कसं लिहिता येईल, 2 3 = 3 2 असं पण लिहिता येईल. 2 3 = 3t. वाय, दोघं इक्वल आहेत, फक्त साईन डिफरंट आहे. सो वी कॅन राईट दिस. सर्व ठिकाणी तसं असेल. आता हा झाला. नेक्स्ट 2 1 दिस, हा पण 2 आणि -2 असं असेल. 1 3 3 1 -1 तर हा 1 असेल. ओके, सो ह्या मॅट्रिक्समध्ये आपण काय म्हणणार, AIJ = -AJI. जस्ट बेसिक गोष्ट मी असं लिहू शकतो. ओके, बघा जिथं जिथं IJ आणि JI अपोजिट होत आहेत, ओके, तिथं साईन चेंज होते आणि ते दोघं इक्वल व्हॅल्यू आहेत. हे लागणार आहे थोडंसं, म्हणून आता समजतं आहे. नंतर यांच्यासाठी तर काही यांचे सेम एलिमेंट नाही, परत सिंगल एलिमेंट आहे, सिंगल आहे. हे यांची पोझिशन बघितली ना तर इन्व्हर्टेड पोझिशन असते असं म्हणू शकतो, अपोजिट पोझिशन असते ते. सो ते आपल्याला लिहिता येतं. पण इन जनरल आठवण ठेवा, AIJ मध्ये आपण मॅट्रिक्स लिहू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट सफिक्सला जी फर्स्ट व्हॅल्यू असेल ती का असते, रो असते, आणि सेकंड व्हॅल्यू जी असते ती कॉलम दाखवते, कॉलम रिप्रेझेंट करते. आता आपल्याला जे फर्स्ट टॉपिक येतो म्हणजे टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आहे. डेफिनेशन नंतर टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. हालाकी मॅट्रिक्सची डेफिनेशन पण नाही सिलेबसमध्ये, डायरेक्ट स्टार्टिंग इथून आहे टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला तर 2 मार्क्ससाठी एक मॅट्रिक्स हमखास विचारला जाणार आहे, फिक्स आहे. सिमेट्रिक आहे का, स्क्वेअर सिमेट्रिक आहे का, असं काहीतरी 2 मार्क्सचा क्वेश्चन फिक्स राहील. याच्यात फर्स्ट टाईप जो आहे अकॉर्डिंग टू नोट्स सेकंड टाईप आहे, पण मी आधी तो घेतो आहे मी, कारण तो आपल्याला लागणार आहे म्हणून. लिहिताना माझ्याने हे झालं आहे, काय म्हणतात ते, राहून गेला होता तो टाईप्स लिहायला. ॲक्च्युली सिलेबसमध्ये नाही तो, पण तो आपल्याला लागणार आहे. सो आउट ऑफ सिलेबस हे पण घेतला आहे मी तो. तर फर्स्ट टाईप येतो म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ऐकलं असेल हे सर्व तुम्ही, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज म्हणजे काय, एखादा मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला 3 4 2 1, तर याच्यात ट्रान्सपोज म्हणजे काय, ट्रान्सपोज हा डॅशने दाखवला जातो. फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या वेगवेगळे सिम्बॉल आहेत दाखवण्यासाठी. हा मॅट्रिक्स आहे, त्याच्यात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर घ्यायचा असेल तर तो डॅशने दाखवला जातो. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम आणि कॉलमचे रो करून घ्या. काय 3 4 3 4 2 1. बघा फर्स्ट रो होता, मी फर्स्ट कॉलम म्हणून घेतला. सेकंड रो होता, मी सेकंड कॉलम म्हणून घेतला. ओके, सिमिलरली आता सपोज अनदर एक्झाम्पल घेतलं तुम्ही,
3 2 4 0 1 3 5 6 8 सॉरी 5 7 8. मला याच्या ट्रान्सपोज काढायचे. काय करेल मी, कॉलमचे रो बनवून घ्या. फर्स्ट कॉलम आहे, सॉरी फर्स्ट रो आहे, त्याला मी कॉलम करून घेतला फर्स्ट कॉलम. सेकंड रो आहे, सेकंड कॉलम. थर्ड रो आहे, थर्ड कॉलम. दिस इज अवर ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घेताना अगर 3/3 असेल किंवा 4/3 असेल तर हा एलिमेंट कधी चेंज नाही होत. हा 20 3/3 असेल तर हा एलिमेंट, याला म्हणतात डायगोनल एलिमेंट. का म्हणतात यांना, डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंटला म्हणतात हे जे एलिमेंट हे कधी चेंज नाही होत, डायगोनल एलिमेंट. हा 20 हो जा ट्रान्सपोजमध्ये. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट टाइप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. थोडासा हार्ड, थोडासा कळण्यासाठी डिफरंट आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स. द सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, अ स्क्वेअर मॅट्रिक विल बी कॉल्ड सिमेट्रिक इफ ऑल व्हॅल्यू ऑफ आय जे आर. याच्यासाठी जी कंडिशन आहे आय जे इज इक्वल टू जे आय. बघा काय दिलं आहे, कंडिशन आहे आय जे इज इक्वल टू जे आय. दॅट इज ए इज इक्वल टू, ही डेफिनेशन आहे, सॉरी कंडिशन नाही, ही डेफिनेशन आहे आणि ही कंडिशन आहे. ही काय आहे, कंडिशन आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स इज इक्वल टू इट्स ट्रान्सपोज. बघा कोणताही मॅट्रिक्स सिमेट्रिक केव्हा असतो, ज्यावेळेस तो त्याच्या ट्रान्सपोज सारखा असतो. काय, तो मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज गेल्यानंतर दोघं मॅट्रिक्स आपल्याला सेम मिळणार आहे, त्यावेळेस असं म्हणणार आपण की ए इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड दिस इज द कंडिशन. सो याला जे आपण आता लिहिलं तर ते कसं दिसेल, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए एच जी, दिस इज एच, दिस इज बी, एफ हा तुमचा जी, हा तुमचा ए. बघा आय जे ही आणि ही पोझिशन, हा का होता फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा जो एलिमेंट आहे एच काय, हा एलिमेंट एच फर्स्ट रो सेकंड कॉलम. ओके, आणि हा एलिमेंट काय सेकंड रो फर्स्ट कॉलम. बघा सेकंड रो, हे सफिक्सला बघितलं तर इंटरचेंज होतात आय जे जे आय. ओके, हे दोघं इक्वल असतील, हे इक्वल असतील आणि हे इक्वल असतील. मध्ये डझंट मॅटर, सिमेट्रिकचे डायगोनल एलिमेंट काही राहू शकतात. आठवण ठेवायची गोष्ट 0 1 2 3 4 काय असतील, बट ह्या गोष्टी इक्वल असतील. म्हणजेच ही त्याची डेफिनेशन आहे. मग याच्यासाठी कंडिशन काय आहे, तुम्हाला जर विचारलं आहे की इज द ॲनिमॅट्रिक इज सिमेट्रिक ऑर जी दिलं असेल तो मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे का असं विचारलं तर तुम्हाला कंडिशन काय हे बघूनच कळून जातं. आणि हे नसेल तर ही कंडिशन ती ए इज इक्वल टू एच. या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्या, तोच मॅट्रिक्स येणार आहे. करून बघू लागलेस, याच्या ज्या ट्रान्सपोज घेतला तर आपली ट्रान्सपोजची डेफिनेशन काय आहे, रोचे कॉलम करून द्या. फर्स्ट रो काय येईल, हा फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम होऊन जाईल, हा सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम होऊन जाईल एच आहे, हां तो सेकंड कॉलम होऊन जाईल. ओके, थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम होऊन जाईल. आता बघा मॅट्रिक्स सेम आहे. तर सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन ही आहे आय जे इज इक्वल टू, सॉरी ए आय जे इज इक्वल टू ए जे आय, आणि त्याची कंडिशन आहे ट्रान्सपोज इक्वल असते. नेक्स्ट मॅट्रिक्स अँटी सिमेट्रिक का स्क्वेअर सिमेट्रिक म्हणतात याला, स्क्यू सिमेट्रिक. काय म्हणतात याला, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. कंडिशन काय, ए आय, सॉरी डेफिनेशन ए आय इज इक्वल टू व्हॉट, ए जे आय. सेम, फक्त मायनस साईन. व्हॉट, फक्त मायनस साईन. आणि याची कंडिशन आहे ए इज इक्वल टू मायनस ऑफ ट्रान्सपोज ऑफ ए. आणि अजून एक एक्स्ट्रा कंडिशन याच्यात डेफिनेशन सोबत अजून एक एक्स्ट्रा कंडिशन, ते म्हणजे काय, ऑल डायगोनल एलिमेंट्स, बरोबर ना, एक मिनिट, हां, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 0. व्हॉट,
0. डायगोनल एलिमेंट म्हणजे काय ते कसं. सिमेट्रिकमध्ये ABC घेतात आम्ही, काही असेल ते 1 2 3 4 8 काही पण असेल, इट डझंट मॅटर, त्याच्यात मॅटर करत नाही. सिमेट्रिकमध्ये फक्त नाही हे कंडिशन इम्पॉर्टंट आहे, ते एलिमेंट सेम असायला पाहिजे. ओके. अँटी सिमेट्रिकमध्ये ते निगेटिव्हमध्ये असायला पाहिजे, डायगोनल एलिमेंट 0 असायला पाहिजे. म्हणजे काय, अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्सचे एक्झाम्पल आपण इथं H घेतला होता, इथं G घेतला होता, हा H होता, हा F होता. ओके. दिस इज 0 0 0, दिस इज F, दिस इज G. ओके. सिमेट्रिकमध्ये ABC घेतला होता, म्हणजे काही राहू शकतो, 0ही राहू शकतो, मॅटर नाही करत एवढं. हां, 0 असतं. अँटी सिमेट्रिकमध्ये हे एलिमेंट ऑलवेज 0 असतात, हे ऑलवेज 0. आणि हे जे एलिमेंट आहे हे निगेटिव्ह ऑफ इच अदर. Gच्या मायनस जे असेल, एफच्या मायनस एफ आहे, हे निगेटिव्ह ऑफ इच अदर असते. लुक ॲट दिस. इक्वल असतील ते पण निगेटिव्ह असतील, एकमेकांचे ते अपोजिट साईनमध्ये असतील, व्हॅल्यू त्यांची इक्वल असेल. 3 इथं जे 3 असेल तर इथं पण 3 असेल, पण तो मायनस असेल एक कोणता दोघांमध्ये. ओके. सो ह्या 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या अँटीसिमेट्रिकसाठी. डायगोनल एलिमेंट्स आर 0, मस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे. सिमेट्रिकमध्ये डायगोनल एलिमेंट काही असू शकतात, 0 0 काही राहतील, ते म्हणून ABC लिहिलं होतं. ओके. उसके बाद नेक्स्ट एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ही एक प्रोसेस आहे, हालांकी एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला लागणार नाही, कारण इनवर्सच्या काही क्वेश्चनच नाहीत, इनवर्समध्ये काही दिलेलं नाही आहे. पण एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स पण एक डेरिवेशन सारखं येतं. याला पण हे नॅचरल फील यायला पाहिजे, म्हणून हा कुत्रा भुंकत राहतो आपल्या इथं. एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट आता एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. सपोज एक मॅट्रिक्स दिला आपल्याला, सपोज एक मॅट्रिक्स दिला आहे, एक मिनटं आम्हाला बघून द्या काय. ओके ठीक आहे. एक मॅट्रिक्स दिला आहे, A1 A2 A3 B1 B2 B3, एलिमेंट आहे C1 C2 C3, असा एक मॅट्रिक्स दिला आहे. मला याचे ॲडजॉइंट फाईंड करायचे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन काय. ॲडजॉइंट ऑफ एनी स्क्वेअर मॅट्रिक्स इज अ ट्रान्सपोज ऑफ इट्स कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स जे असं लिहितो आपण, त्याला काय तो ट्रान्सपोज ऑफ, ट्रान्सपोज डॅशने दाखवतो, म्हणून वरती डॅश दाखवतो. हां, मॅट्रिक्स कोफॅक्टर मॅट्रिक्स, मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काय, हां, तर तो याच्यावरून तयार करावा लागतो. तो कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करण्यासाठी मॅट्रिक्स ऑफ A इज इक्वल टू, थोडंसं चेंज करतो आहे मी इथं नोट्समध्ये, थोडंसं वेगळं दिलं आहे तर वेगळं घेतो आहे मी. तुम्हाला लिहून घ्यायचे असेल तर लिहून घ्यायच्या तुमच्या नोट्समध्ये, तो हे लिहायचा, नंतर मग नोट्समध्ये बघून तर आलं कळून जाईल, तेवढा काही विशेष नाही. फक्त साईन कुठं चेंज करायचं. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स येताना याला A1 म्हणा, याला A2 म्हणा, याला A3 म्हणा. दिस इज B1, दिस इज दिस इज B2, दिस इज B3, C1 C2 C3. ओके. हा कोफॅक्टर मॅट्रिक्स. पण हे A1 A2 हे तर आपल्याला एलिमेंट दिलेलं असतील, दिस इज गिवन असेल 1 2 3 4 8 काही पण असेल, तर हे तुम्हाला फाईन करायचे. म्हणजे हे कसे फाईन होतात, हे मायनरवरून फाईन होतात. पण याच्यात एक आत्ताच करेक्शन करतो आहे मी, नोट्समध्ये वेगळं दिलं थोडंसं, तुम्हाला पाहून कळून जाईल. हा जो एलिमेंट आहे याला निगेटिव्ह, याला पण निगेटिव्ह, याला पण निगेटिव्ह आणि याला पण निगेटिव्ह, एवढा आठवण ठेवजा. मग A1 A2 कसं होईल, तर A1 डिटर्मिनंट ऑफ A1 फाईन करण्यासाठी डिटर्मिनंट घ्यायचं आहे. डिटर्मिनंट कोणाच्या घ्यायचं आहे, तर बघा याच्या रिस्पेक्ट टू पोझिशन फाईन करतो ना आपण. A1 हा आहे ना, तर हा रो आणि हा कॉलम सोडून द्या, त्याचा विचार नका करू. फक्त जे राहिलं आहे त्याच्यात डिटर्मिनंट घ्या, फक्त जे राहिलं आहे त्याच्या डिटर्मिनंट. म्हणजे काय येईल तो B2 B3, ओके, C2 C3, याच्या डिटर्मिनंट घ्या. नोट्समध्ये जास्त प्रॉब्लेम येईल, समजा प्रॉब्लेम आला ॲडजॉइंट ऑफ A मला वाटतं येतो फाईन करण्यासाठी, आला तर एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्ट लॉजिकली करायचे की याच्यात
याच्या जागेवर काय येईल, A1 म्हणजे काय, A1 म्हणजे हे सोडून द्या. बघा असं जो गिवन मॅट्रिक्स असेल तिथं रो आणि कॉलम सोडून द्या आणि याच्या डिटर्मिनंट घेऊन टाका. मग डिटर्मिनंट घेताना आपण काय करतो, याच्या मल्टिप्लिकेशन मायनस याच्या मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. दिस इज A1. आता हे एलिमेंट आपल्याला गिवन आहे. याच्यात समजा इथं 2 3 4 5 असेल तर 2 3 4 5 त्याचे डिटर्मिनंट हे याचे जे पण आन्सर येईल ते कुठं पुट करून देईल मी इथं, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा फर्स्ट एलिमेंट मिळाला. A2 साठी काय करेल मी, A2 साठी हा मायनसचा असेलच, पण A2 ची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी बघा A2 कुठं आहे, इथं आहे, इथं आहे ना. हा रो आणि हा कॉलम सोडून देईल, हा रो आणि हा कॉलम सोडेल, म्हणजे फक्त याच्या मायनर बनवून घेईल मी. काय असेल मग तो याच्या मायनर B1 C1 B3 C3. काय झालं, B1 C1 B3 C3. बघा हा आणि हा सोडून दिला, मग बस याचे डिटर्मिनंट घेऊन टाका, B1 C3 मायनस B3 C1 झालं. याचे जे पण आन्सर येईल ते इथं पुट करा, त्याला मायनस साईन येऊन जाईल कारण इथं मायनस साईन ऑलरेडी घेतलं आहे. हां, नोट्समध्ये काय केलं मी, इथं मायनस साईन दाखवलं नाही आणि तुम्हाला इथं मायनस साईन घेतलं आहे, म्हणजे इथं मायनस घ्यावं असं केलं आहे, म्हणजे याचा अर्थ तोच होतो. म्हणून इथं मायनस लक्षात ठेवा, कारण मी ज्यावेळेस FOIBSCला होतो त्यावेळेस मी ही जे आयडियाज करायचो की कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय, सर्व एलिमेंट लिहून घेतलं मी A1 A2. मला माहिती डेफिनेशन काय त्यांची, त्याच्या रिस्पेक्टिव्ह रो, ज्या रोमध्ये येतो तो रिस्पेक्टिव्ह रो आणि ज्या कॉलममध्ये तो कॉलम सोडून द्या. राहिलेले जे एलिमेंट असतील त्यांचे डिटर्मिनंट घेऊन टाका, आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळतात. आणि याला निगेटिव्ह साईन फायनली नंतर निगेटिव्ह साईन द्या, कारण काय इथं जे दिलं ना निगेटिव्ह साईन तर परत कॉम्प्लिकेशन होतं. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याच्यापेक्षा याला सॉल्व करा आणि डायरेक्ट पुट करा, इथं निगेटिव्ह साईन ऑफ काम करेल त्याचं. सेम A3 काढायचे असेल तर हे दिसतंय का, चल ठीक आहे दिसतं मला वाटतं. A3 जे फाईन करायचे असेल तर A3 काय, त्याच्या रिस्पेक्टिव्ह रो सोडून द्या, इथं कोणी देणार नाही, त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॉलम सोडा, फक्त एवढा. सो काय येईल तो वॉट, B1 B2 C1 C2 C1 C2. आन्सर B1 C2 मायनस B2 C. याचे जे आन्सर येईल ते तुमच्या हा एलिमेंट असेल. सेम मला B1 फाईन करायचं आहे, कॅपिटल B1 काय येईल, हा रो आणि हा कॉलम सोडा, हे एवढे एलिमेंट येतील, बाकी नोट्समध्ये बघून घ्या तुम्हाला कोण आहे. ओके, मग हे झाल्यानंतर मला A1 A2 हे सर्व गोष्टी मिळतील. ओके, मला फाईन काय करायचं आहे, ॲडजॉइंट फाईन करायचं आहे, ॲडजॉइंट ऑफ A फाईन करायचं आहे. डेफिनेशन काय, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. हा काय कोफॅक्टर मॅट्रिक्स, मग याच्या मी ट्रान्सपोज घेईल. ट्रान्सपोज घेताना काय केलं, हे साईन सर्व झालं. ट्रान्सपोज घेताना काय करेल मी, जेवढे रो आहे त्यांना कॉलममध्ये लिहून देईल, संपली गोष्ट. फर्स्ट रो जो आहे त्याला फर्स्ट कॉलम बनवून देईल, सेकंड रो जो आहे त्याला सेकंड कॉलम बनवून देईल, थर्ड रो जो आहे त्याला थर्ड कॉलम बनवून देईल. मला ॲडजॉइंट ऑफ A मिळते. 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी येतो हा एखादा. आणि हो, क्वेश्चन पेपर बघा, कुठं क्वेश्चन पेपर मिळतील ना तर मलाही सेंड करा, त्याच्यातले काही क्वेश्चन बघा, माझ्याकडे क्वेश्चन पेपर नाहीत फ्रँकली सांगतोय, ते तुमचं काम आहे. क्वेश्चन पेपर शोधा, तुम्हाला जे क्वेश्चन येणार नाही ते मला सॉल्व करायला सांगा, म्हणजे मला सांगा, मी तुम्हाला सॉल्व करून पाठवून देईल, किंवा मग तुम्हाला लेक्चर पण त्याच्यावर एक लेक्चर घेऊन टाकेल. तो क्वेश्चन पेपर बघा, क्वेश्चन पेपर रेफर करण्याशिवाय स्टडी करू नका. नेक्स्ट आहे युनिटरी मॅट्रिक्स, नेक्स्ट टॉपिक. आता युनिटरी मॅट्रिक्स हा किती टॉपिक आहे, सॉरी 5 असेल तो, बरोबर आहे 5 आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज सेड टू बी युनिटरी मॅट्रिक्स इफ A थीटा डॉट A इज इक्वल टू I. आता I काय, तर I इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, जे तुम्ही बघितलं असेल. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे त्याचे डायगोनल एलिमेंट 1 असतात आणि अदर्स एलिमेंट्स आर 0 असतात. हा 2/2 होता, 3/2 बघितला तुम्ही, सॉरी 3/3 बघितला तर 1 1 1 0 0 0 0 0 0. दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग युनिटरी मॅट्रिक्स कोणाला म्हणणार, मी A इज अ युनिटरी मॅट्रिक्स, इथं A इज अ युनिटरी ओके मॅट्रिक्स. कंडिशन काय, A थीटा डॉट A इज इक्वल टू I अल्फा. मग A थीटा म्हणजे काय आधी, तर A थीटा म्हणजे काय, 1 मिनिट, where
ए थिटा is nothing but a transpose of conjugate matrix. Transpose of conjugate matrix. Transpose of conjugate matrix A of A. आता याच्यात अजून एक गोष्ट, कॉन्जुगेट मॅट्रिक्स काय त्याची डेफिनेशन नंतर आहे, पण मी आता सांगून येतो. बघा, युनिटरी मॅट्रिक्स आपण एला युनिटरी मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, ज्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाईड होईल. मग तुम्हाला क्वेश्चन काय येईल की एखादा मॅट्रिक्स दिला असेल तो युनिटरी एक ऑर्थोगोनल आहे का काय असं विचारलेलं असेल, सिमेट्री का काय असेल. सिमेट्री तर डायरेक्ट बघून कळेल, अँटी सिमेट्री तुम्हाला डायरेक्ट बघून कळून जाईल की कोण एलिमेंट सेम पाहिजेत पण साईन डिफरंट पाहिजे, डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. अँटी सिमेट्रिक. सिमेट्रिकसाठी काय एलिमेंट सेम पाहिजेत, डायगोनल एलिमेंट काही असतील तरी चालतील पण ते आणि सेम एलिमेंट हे निगेटिव्ह नसायला हवेत, पॉझिटिव्ह असतील. ते सेम साईन असेल, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल पण सेम असेल, तो सिमेट्रिक होईल. त्याच्यानंतर ट्रान्सपोज बघितला, रोच्या कॉलमच्या रो केला, बाकी काही नाही त्याच्यात. ॲडजॉइंटसाठी आपण जी डेफिनेशन बघितली ती काय होती, ॲडजॉइंटच्या मॅट्रिक्सची डेफिनेशन म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर फाईन करण्यासाठी आपल्याला मायनर काढायचे, प्रत्येकाचे डिटर्मिन घ्यायचे ते झालं. आता युनिटरी मॅट्रिक्स विचारलं, असे 3-4 ऑप्शन असतील, एक मॅट्रिक्स दिला असेल तर त्या मॅट्रिक्सला युनिटरी क्या म्हणणार, ज्यावेळेस त्याच्या प्रोडक्ट घेणार मी ए थिटा सोबत इज इक्वल टू आय. पण ए थिटा म्हणजे काय, रेस टूमध्ये नाही, ते फक्त नोटेशन आहे ए थिटा. याचा अर्थ काय होतं की ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स. मग आता ट्रान्सपोज तर माहिती, पण कोणाच्या ट्रान्सफर घेणार तर कॉन्जुगेट मॅट्रिक्सचा. मग कॉन्जुगेट मॅट्रिक्स काय म्हणजे काय तर बघा, तुम्ही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हा वर्ड ऐकला असेल, मे बी SY मध्ये मॅथमॅटिक्स ज्याचं होतं त्याने हा वर्ड डेफिनेटली ऐकला आहे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. याच्यात काय होतं की Z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, हे नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं येणारच आहे, थोडंसं लक्षात घ्या फक्त. Z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, दिस इज कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो आपण याला. याच्यात याला म्हणतो रिअल आणि हा असतो तुमच्या इमॅजिनरी पार्ट. थोडं लक्षात, बाकी काही नाही. इमॅजिनरी पार्ट कोणता असतो, ज्याच्यासोबत आय असेल, स्मॉल आय, इमॅजिनरी पार्ट रिप्रेझेंट करतो. त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कसा येतो, झेड बारने दाखवायचे आपण त्याला, एक्स मायनस आय वाय. म्हणजे काय करतोय मी, एक्सच्या साईन बघा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, पण आय वायचे पॉझिटिव्हचे मी निगेटिव्ह केला. म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किंवा कॉन्जुगेट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस जिथं जिथं हा इमॅजिनरीच्या आय असेल ना, त्याच्या साईन काय करायचे, अपोजिट करून द्यायचे, चेंज करून द्यायचे. काय करायचे, चेंज करून द्यायचे. तो म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स देतो मी तुम्हाला, म्हणजे याच्यात युनिटरी मॅट्रिक्स केव्हा असेल ते सांगतो मी तुम्हाला. एक एवढं ए मॅट्रिक्स आहे, 0 घेण्यापेक्षा 2 -3i 4i 7 + 2i, एकच मॅट्रिक्समध्ये सर्वच होऊन जाईल. आता याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचे आहे मला, तर याच्या कॉन्जुगेट मॅट्रिक्स घ्यायचे आहे. कॉन्जुगेट मॅट्रिक्स बारने दाखवतात, जसं झेडच्या झेड बार केला तसं मॅट्रिक्ससाठी एच्या ए बार. ओके, कॉन्जुगेट मॅट्रिक्स म्हणजे काय, जिथं जिथं आय दिसतोय साईन डायरेक्ट अपोजिट करून द्या, चेंज करून द्या. मायनस असेल प्लस, प्लस असेल तर मायनस. 2 इथं आय आहे नाही, ॲज इट इज. 3i यस 3i आहे, मायनस ए प्लस 3i. ओके, म्हणजे ए बार मिळतात. 4i प्लस ए मायनस करून दिलं. 7 + 2i, 7 तर रिअल पार्ट पॉझिटिव्ह, 2i प्लस ए मायनस 2i. दिस इज अवर दिस इज अवर कॉन्जुगेट मॅट्रिक्स. नेक्स्ट डेफिनेशन आहे, त्यावेळेस काय शिकवणार नाही मी, आता घेऊन. आता मॅटर काय आहे, युनिटरी मॅट्रिक्स म्हणजे काय, ए थिटा इंटू ए, ओके, इज इक्वल टू या दोघांच्या प्रोडक्ट अल्फा आहे, आय अल्फा आहे. तर आपण एला का म्हणू युनिटरी मॅट्रिक्स. मग ए थिटा काय, ए थिटा म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स. सो बघा, ए हा होता, त्याचा मी कॉन्जुगेट घेतला. आता मी काय डिफाईन करेल, ए थिटा. ए थिटा म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स, म्हणजे याच्या मी ट्रान्सपोज येईल. म्हणजे तो मॅट्रिक्स काय येईल, रोचं कॉलम बनवून द्या. फर्स्ट रो काय, 2 + 3i आहे, सो हा होईल 2 3i. आता प्लस लिहायची गरज नाही, प्लस कधी लिहित नाही आपण. ओके, हा होईल 2 3i. रोचं कॉलम -4i 7 - 2i. दिस इज ए थिटा. ओके, अँड म्हणजे तुम्हाला सॉल्व कसं करायचं आहे, युनिटरी मॅट्रिक्स ए दिला आहे तुम्हाला एक मॅट्रिक्स, तो युनिटरी का नाही ते बघायचे आहे. आधी त्याच्या मी ट्रान्सपोज घेईल, मग मी ए थिटा बनवेल आणि फायनली काय करेल, मी ए थिटा आणि एच्या प्रॉडक्ट घेऊन टाकेल. मग याचे जे ॲन्सर समजा आय आला, मीन्स लुक लाईक धिस, असं काहीतरी दिसत असेल
तर याचा अर्थ होतो की ए इज अ युनिटरी मॅट्रिक्स. दिस इज अवर कंडिशन. ओके. याच्यानंतर परत सेम मॅट्रिक्स होण्यापेक्षा सेम टाईप्सचे एक मॅट्रिक्स आहे, तो म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तो म्हणजे काय? ऑर्थोगोनल 6. Orthogonal matrix. A square matrix is called orthogonal matrix if the product of A and the transpose of A dash is the identity matrix. ऑर्थोगोनल क्या म्हणणार आपण? ए मॅट्रिक्स दिला मी तुम्हाला एक कोणता तरी काही असेल त्याचे एलिमेंट्स. ओके, याला मी ऑर्थोगोनल केव्हा म्हणणार? ज्यावेळेस तो कंडिशन सॅटिस्फाईड करेल. काय? ए डॉट ए डॅश इज इक्वल टू आय. बघा मायनर चेंज आहे. युनिटरीसाठी काय होता? ए थिटा इंटू ए इज इक्वल टू आय. ॲन्सर सेम यायला पाहिजे, दोघांचे ॲन्सर आयडेंटिटी यायला पाहिजे. इथं ए डॉट ए डॅश. ए डॅश म्हणजे ट्रान्सपोज मॅट्रिक्स. जे मॅट्रिक्स दिला आहे त्याच्या ट्रान्सपोज घ्या, ट्रान्सपोज आणि त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा, ॲन्सर येईल आयडेंटिटी. मल्टिप्लिकेशन कसं करतात? मॅट्रिक मल्टिप्लिकेशन ते झाले तुमचे, पण ठीक आहे नंतर परत येईल आपल्याला, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल ते कसं होईल. आता काय त्याच्यानं प्रॉब्लेम घेत नाही, फक्त टाईप्स बघूया आपण. तर हे ज्यावेळेस येईल त्यावेळेस ए काय असेल? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल. उसके बाद कॉन्जुगेट मॅट्रिक्सची डेफिनेशन आता आली. टाइप्स कॉन्जुगेट मॅट्रिक्स जो टाइप आहे त्याची डेफिनेशन नंतर आली, ती नंतर बघून घ्या तुम्ही. आता लास्ट टू टाइप्स. एक म्हणजे काय? हार्मेशियन मॅट्रिक्स. एक म्हणजे काय? हर्मेशियन. आणि दुसरं म्हणजे स्क्यू हर्मेशियन और अँटी हर्मेशियन. जे सर आता हर्मेशियन मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड हर्मेशियन मॅट्रिक्स इफ एव्हरी ijth एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल टू कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स ऑफ jth एलिमेंट ऑफ ए. बघा मी आधीच सांगितलं ए मॅट्रिक्सला आपण असं पण लिहितो ij. आता हर्मेशियन मॅट्रिक्स म्हणजे काय? आय काय दाखवतो? रो. जे काय दाखवतो? कॉलम. हर्मेशियन मॅट्रिक्स म्हणजे काय? याचे प्रत्येक ij एलिमेंट हे जे आय एवढे इक्वल असतील, लाईक सिमेट्रिक सारखे. काय? इक्वल असतील ते. सिमेट्रिकमध्ये हे होतं आय जेचे जे आय व्हायचे, अँटी सिमेट्रिकमध्ये साईन चेंज व्हायचे. लक्षात आपण असं घेतलं ते. ओके, याच्यात काय होतं की आय जे आणि जे आयमध्ये काय डिफरन्स माहिती का? याच्या हा कॉन्जुगेट असेल, याच्या हा काय असेल? कॉन्जुगेट मॅट्रिक्स असेल. याच्यासाठी कंडिशन काय? ए आय जे इज इक्वल टू जे आय बार. कॉन्जुगेटसाठी आपण बार दाखवतो. इक्वल असतील पण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असेल. का असेल? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असेल. इक्वलच असेल, 2 असेल तर 2 असेल, पण 2i असेल तर -2i होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल दिस इज हार्मेशियन मॅट्रिक्स जे मी लिहितोय 1 2 प्लस आय 3i 2i 3 हा मॅट्रिक्स येतो. हा हार्मेशियन केव्हा असेल? तर बघा हा आणि हा एलिमेंट सेम असायला पाहिजे, बट कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 2 - i. 2चे साईन चेंज होणार नाही, आयचे चेंज होईल. हा आणि हा सेम असायला पाहिजे, बट कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 3i. हा आणि हा सेम असायला पाहिजे. याचा मी घेतला नव्हता, सो 4 आहे सपोज, तर तिथं आय नाही आहे, सो हा ॲज इट इज 4 असेल, कारण त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 4च येणार आहे. आय नाही तर साईन चेंज होणार नाही. जिथं आय असेल तिथं साईन. हा कोणता मॅट्रिक्स आहे? हार्मेशियन मॅट्रिक्स आहे. ओके, अँड दिस इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. necessary and sufficient condition for A to be Hermitian matrix is that A is equal to A theta यायला पाहिजे. इथं दिसतंय, बघून कळतंय का हार्मेशियन आहे, पण तुम्हाला अजून काही विचारलं असेल की एखादा मॅट्रिक्स दिला आणि तो हार्मेशियन आहे का नाही, हे जे विचारलं असेल आणि तुम्हाला डायरेक्ट बघून कळत नसेल, तर यू हॅव टू यूज दिस कंडिशन. A इज इक्वल टू A theta यूज करा. A माहिती मला A theta फाईन करा, आणि तो जर A एवढाच असेल तर मॅट्रिक्स हा हार्मेशियन मॅट्रिक्स. मग A theta कसा फाईन करतो? परत तेच व्हॉट? ट्रान्सपोज ऑफ बार.
हा तुमच्या एटिडाची डेफिनेशन. ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स ऑफ ए. हा कॉन्जुगेट याच्या आणि त्याच्या ट्रान्सपोज घ्या तुम्हाला एटिडा मिळेल. म्हणजे हे इज इक्वल टू हे याच्या ट्रान्सपोज याच्या कॉन्जुगेट घेतला आणि त्याच्या ट्रान्सफर घेतला परत ए झाला तर तो मॅट्रिक्स हर्मिशियन मॅट्रिक्स आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टाइप स्क्यू हर्मिशियन और अँटी हर्मिशियन. याला अँटी पण म्हणतात. हां थोडंसं अपोजिटमध्ये असतो. मग याच्यात जी कंडिशन आहे ती ही कंडिशन आहे. सेम सिमेट्रिक अँटी सिमेट्रिक होताना मायनस झाला तसंच येतं. काय निगेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट पाय. निगेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट याला मी परत ब्लँक करून घेतो असं. मग निगेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय तर बघा हा एलिमेंट सेम असेल पण निगेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट निगेटिव्ह आधी देतोय आणि मध्ये कॉन्जुगेट लिहितोय मी. मध्ये काय करतोय कॉन्जुगेट आणि त्याच्या निगेटिव्ह लक्षात ठेवा. हा इथं मी 4 घेतला आहे तर हा म्हणजे 4. निगेटिव्ह ऑफ कॉन्जुगेट याच्या कॉन्जुगेट काय येईल 4 असेल आय नाही तिथं म्हणून तो -4. ओके 3 ठीक आहे. हा 3 आहे सो मायनस निगेटिव्ह ऑफ कॉन्जुगेट याच्या कॉन्जुगेट का असेल 3 आहे का मायनस मायनस प्लस आणि फायनल आन्सर 3 आहे म्हणजे सेम आन्सर. मग डिफरंट काय झाला रिअल नंबरची साईन चेंज होते इथं इमॅजिनरीची चेंज होत नाही. तिथं काय होतं कॉन्जुगेट म्हणजे आपण इमॅजिनरी चेंज हो जायचे. ओके आता निगेटिव्ह ऑफ कॉन्जुगेट आहे म्हणजे कॉन्जुगेटमध्ये तो निगेटिव्ह साईन चेंज होते आणि परत निगेटिव्ह साईन लागतं परत तीच साईन येते. म्हणून याच्या बघा याच्या जे सिम्प्लिफाय केलं तर हा काय होईल साईनमध्ये जाईल तर हा प्लस होऊन जाईल आणि हा असा मायनस होऊन जाईल. बघा इमॅजिनरी पार्टची साईन सेम असेल रिअल पार्टची साईन डिफरंट होऊन जाते अपोजिट होऊन जाते. ओके याच्यात जी कंडिशन आहे मग याच्यात कंडिशन काय आहे ए इज इक्वल टू -8 थीटा. ए इज इक्वल टू -8 थीटा. खाली एक्झाम्पल दिले आहेत बघून घ्या जाते. Also, all diagonal elements are either 0 or purely imaginary. Yeah, this is one of the most important. Sorry, ते राहिलं. हर्मिशियन मॅट्रिक्समध्ये ना डायगोनल एलिमेंट जे होते ते काही पण असतील जस्ट लाईक सिमेट्रिक सारखं. अँटी सिमेट्रिकमध्ये काय होतं की हे तर चेंज व्हायचे. अँटी सिमेट्रिकमध्ये काय होतं हे सेम व्हायचं आणि सेम राहायचे आणि निगेटिव्ह व्हायचे आणि डायगोनल एलिमेंट सर्व 0 होऊन जायचे. आता हर्मिशियनमध्ये काय हे कॉन्जुगेट होते एकमेकांचे आणि डायगोनल एलिमेंट काही पण असेल इमॅजिनरी असेल रिअल असेल 0 असेल वॉटेवर जे पण. स्क्यू हर्मिशियन म्हणजे अँटी हर्मिशियनमध्ये थोडंसं चेंज आहे. काय हे निगेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत आणि हे जे एलिमेंट आहेत हे एकतर 0 असतील एकतर प्युअरली इमॅजिनरी असेल म्हणजे हा 0 असेल आणि हा प्युअरली इमॅजिनरी नंबर म्हणजे काय 2 + 3i. दिस इज नॉट प्युअर इमॅजिनरी. बघा याच्यात रिअल पण आहे इमॅजिनरी पार्ट पण आहे. फक्त इमॅजिनरी पार्ट असायला पाहिजे 8i फक्त i 3i हे प्युअरली इमॅजिनरी. सो दिस इज ओके. तर अँटी सिमेट्रिकमध्ये एक तर 0 0 प्युअरली इमॅजिनरी एक तर हा आय असेल -i असेल -2i असेल काय असेल किंवा मग 0 असेल 0 आणि प्युअरमध्ये फिरणार. रिअल पार्ट कधी येत नाही तिथं किंवा रिअल नंबर कधी येत नाही. एक्झाम्पल दिले आहेत बघून येतं. सो 1 मिनटात 2-3 प्रॉब्लेम आहे त्याचे. लेक्चर ऑलरेडी 38 मिनिट्स झाला आहे. 5 प्रॉब्लेम आहेत 4-5 प्रॉब्लेम. ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला बघतो पुढे. केवढं मोठं चॅप्टर नाही 1 4-5 लेक्चरचे चॅप्टर आहे. लहान चॅप्टर आहे 5-6 मार्क्स चॅप्टर आहेत.